महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। शेतकऱ्यांनी अवघ्या 75 दिवसांच्या खरबुजातून घेतले 12 लाखांचे उत्पन्न। रमजान काळात शेतकरी राजेंद्र पाटील यांच्या शेतातील रसाळ आणि गोड खरबुजाला मोठी बाजारपेठ। धुळे जिल्ह्यातील बारदे येथील शेतकरी राजेंद्र रामदेव पाटील यांनी आपल्या 4 एकर शेतीतून अवघ्या 75 दिवसांच्या खरबूज फळ पिकातून तब्बल 55 टन खरबूजचे उत्पादन घेत 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे। आणखी 6 ते 7 टन उत्पादन येणार असल्याचे शेतकरी राजेंद्र पाटील यांनी सांगितले आहे। मुस्लिम समाज बांधवांच्या रमजानसाठी उपवासाला मोठ्या प्रमाणात खरबुजाची मागणी होते आणि राजेंद्र पाटील यांनी हाच बाजाराचा कल ओळखत सूक्ष्म नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि वेळेवर मिळालेल्या कृषी मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाल्याचे पाटील यांनी सांगितले आहे। योग्य ठिबक सिंचन पद्धती, संतुलित खत व्यवस्थापन आणि कीड रोग नियंत्रण यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाली। राजेंद्र पाटील दरवर्षी खरबुजाची लागवड करतात। अनुभवाच्या जोरावर त्यांनी पिकांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन केले असून यावर्षी उत्पन्न आणि उत्पादन दोन्हीमध्येही भरघोस वाढ झाली आहे। राजेंद्र पाटील यांच्या शेतातील एक खरबूज साधारणतः 1 किलो ते पावणे 2 किलो वजनाचा असल्याने त्यांच्या शेतातील खरबूज उत्तम दर्जाचे आणि एक्सपोर्ट क्वालिटीचे असल्याने व्यापारी थेट शेतीच्या बांधावर येऊन खरेदी करतात। परिणामी वाहतूक खर्च आणि बाजारातील दलालीचा खर्च वाचतो। गुणवत्तेच्या बळावर स्थानिक शेतकऱ्यांसाठी राजेंद्र पाटील हे प्रेरणास्थान ठरत आहे। राजेंद्र नामदेव पाटील यांच्या यशामागे आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे। 4 एकरात घेतलेल्या खरबूज पिकासाठी त्यांनी मल्चिंग पेपरचा वापर केला। मल्चिंग पेपरमुळे जमिनीतील ओलावा टिकून राहिला, तसेच तणावांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात रोखणे शक्य झाले आहे। त्यामुळे तणनाशकांवरील खर्च कमी झाला आणि पिकाची वाढ अधिक जोमाने झाली। यासोबतच ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यामुळे पिकाला योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी पाणी देता आले। पाण्याची बचत असताना झाडांच्या मुळांपर्यंत थेट पाणी पोहोचल्याने उत्पादनात वाढ झाली। सूक्ष्म नियोजन, मल्चिंग आणि ठिबक सिंचन यांच्या योग्य संयमामुळे अवघ्या 75 दिवसांच्या 50 ते 55 टन उत्पादन घेतले असून आणखी 6 ते 7 टन उत्पादन येणे अपेक्षित आहे। या खरबूजमधून 12 लाखाचे उत्पन्न मिळवणे राजेंद्र पाटील यांना शक्य झाले आहे। शेतकरी राजेंद्र पाटील यांनी 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान लायल कंपनीचे खरबूजची 6x6 पद्धतीने लागवड केली होती। यावेळी त्यांनी तण रोखण्यासाठी मल्चिंग पेपरची लागवड केली होती, तर न्यूट्रिहब या कंपनीकडून खरबूजला वेळोवेळी योग्यरित्या ट्रीटमेंट दिली आहे। 75 दिवसानंतर तोडणीला सुरुवात झाल्यानंतर 1 दिवसाआड खरबूजाची तोडणी होते। यामुळे शेतकऱ्यांकडे खेळता पोहा राहतो। मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिना हा उपवास आणि संयम, आध्यात्मिक साधनेचा कालावधी मानला जातो। या काळात दिवसभर उपवासाला इफ्तार वेळी हलके, पचायला सोपे आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेले फळं खाण्यावर भर दिला जातो। त्यामुळे खरबुजासारखा रसाळ आणि गोड फळांना मोठी मागणी असते। राजेंद्र नामदेव पाटील यांनी हाच बाजारपेठेचा कल ओळखत नियोजनबद्ध पद्धतीने लागवड केली। रमजान काळात बाजारपेठात वाढलेली मागणी लक्षात घेऊन त्यांनी पीक वेळेत तयार केले। परिणामी त्यांच्या शेतातील दर्जेदार आणि गोड खरबुजाला व्यापाऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे। इफ्तारसाठी खरबूज हे आरोग्यदायी आणि ताजेतवाने करणारे फळ मानले जात असल्याने दिल्ली, इंदोर, मालेगावसह विविध शहरांमध्ये त्यांच्या मालाला विशेष मागणी आहे। योग्य वेळ साधत उत्पादनात बाजारपेठेत आणलेल्यामुळे 12 ते 13 लाखांचे उत्पन्न मिळवणे शक्य झाले आहे। माझे नाव राजेंद्र नामदेव पाटील, राहणार बारदे। मी गेल्या 4-5 वर्षापासून खरबूज व टरबूज पिकाची लागवड करत आहो। या वर्षी मी खरबूज पिकाची लागवड केलेली आहे। 4 एकरामध्ये 55 ते 60 टन उत्पन्न आलेलं आहे। 10 ते 12 लाख रुपये या भावाप्रमाणे 20 ते 25 रुपये भावाप्रमाणे आलेले आहेत। तरी सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की पारंपरिक शेती करून एवढे पैसे कमवता येतात आणि रमजान या महिन्यामध्ये योग्य दर मिळालेला आहे। 70 ते 75 दिवसापासून पीक स्टार्ट होतं 4 महिन्यापर्यंत। याच्यात संपूर्ण कार्यक्रम आपटून योग्य पद्धतीने पैसा मोबदला आपल्याला मिळतो। म्हणून सर्व शेतकऱ्यांनी खरबूज व टरबूज पिकाकडे लक्ष द्यावं हीच माझी विनंती आहे। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।